सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यासिद्धये आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अतुलितबलधामं हेमशैलाभे देवमनकृष्णां ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि शुभासारिके पूर्णवैराग्यजाते वरिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कविकालिका सारिका न्यसा नमस्कार सद्गुरु जय जय रघुवीर सतगुराया कीर्तनी ये सतगुराया कीर्तनी ये सतगुराया
रघुनायका मागणीची आता. कसं आहे, आमच्यासारख्या सामान्य लोकांना तिथपर्यंत पोहोचणं फार अवघड आहे. म्हणून संतांची अनुमती घ्यावी लागते. समर्थांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, आपीच समर्थांना सांग, सदा सर्वदा योग तुझा घडावा. आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन जास्तीत जास्त सफल व्हावं असं वाटत असेल, आमचं जीवन सार्थक व्हावं असं वाटत असेल, तर मला सद्गुरूंच्या चरणापाशी गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते सद्गुरू जर समर्थांसारखे असतील तर आमच्यासारखे भाग्यवान नाहीच. का? ज्यांनी शस्त्र आणि शास्त्र दोघांचा उपदेश केला, देवभक्तीही शिकवली, देशभक्तीही शिकवली. काळजी करू नका, कालच्या विषयावर परत नाही जाते. पण लक्षात घ्या, समर्थांनी स्थापन केलेली मारुतीची देवळं ही फक्त देवळं नव्हती, तालीम मंडळही होती, सैन्य निर्माण करण्याचं केंद्रही होते. त्यामुळे समर्थांनी काय उपदेश केला हो? शनिवार आहे, अमावस्या आहे, मारुतीला अभिषेक तर झालाच पाहिजे, पण संध्याकाळी व्यायामही झाला पाहिजे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आणि आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्यावर, जीवनाचं ध्येय पूर्ण झाल्यावर समर्थ प्रभू रामचंद्रांकडे काय मागतात हो? सदा सर्वदा योग तुझा घडा. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये काहीतरी वरदान किंवा काहीतरी मागणी मागायची परंपरा कधी आहे? कार्य झाल्यावर. आधी नाही मागायचं. गुरुजी आपल्या घरी पूजेसाठी आले, आधी दक्षिणा ठेवा मग पूजा करेन असं म्हणतात का? नाही म्हणत. का? कारण आपल्याकडे कार्य झाल्यावर जे काही घ्यायचे ते घेण्याची पद्धत आहे. कीर्तनकार, प्रवचनकार मठामध्ये येतात माझ्या संकट, विचारा पाटणकर काकांना, कोणी म्हणतं का आधी विदागी द्या मग बोलायला सुरुवात करू? नाही. का? आम्हाला प्राप्त झालेली, आम्हाला मिळालेली आधी सेवा करू, त्याच्यानंतर मोबदला किती द्यायचा, काय द्यायचा, कसा द्यायचा हे भगवंतानं ठरवावं. ही आमच्याकडची परंपरा. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, बी डिझर्विंग कॅन्डिडेट दॅन डिझायर. आधी काहीतरी घेण्यासाठी पात्र व्हा, मग मागा. म्हणून समर्थ काय म्हणाले हो? समर्थांनी आपल्या जीवनाचं संपूर्ण कार्य पूर्ण केलं, जीवनाचं ध्येय पूर्ण केलं आणि मग प्रभू रामचंद्रांकडे मागितलं, सदा सर्वदा योग तुझा घडा. बरं, मागितलं ते मागितलं, पण काय मागितलं? भगवंतापुढे काय मागायचं हे सुद्धा संतांकडून शिकावं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा घडा. किती उदात्त मागणं आहे, किती व्यापक मागणं आहे. भगवंतापुढे काही मागायचं असेल तर काय मागावं हे सुद्धा संत शिकवतात. किती बारीक सारीक गोष्ट संत शिकवतात बघा. आमची माऊली आपल्या जीवनाचं संपूर्ण कार्य पूर्ण करते, ज्ञानेश्वरी पूर्ण करते आणि मग भगवंतापुढे मागते काय? पसायदा आता विश्वात्मके देवे, तेणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा.
लक्षात घ्या, माझं पोट भरावं त्याच्यासाठी जे कोणी मागतं त्याला भीक असं म्हणतात. एखादं चांगलं कार्य पूर्ण करायचं, एखादं कार्य चाललंय ते पूर्णत्वास जावं या हेतून मागितली जाते ती भिक्षा. एखादं मठ, मंदिर, धर्मक्षेत्र ह्याच्यासाठी मागितलं जातं ते दान, आणि विश्वासाठी मागितलं जातं ते पसायदान. काय उदात्त मागणं आहे. जे खळांची व्यंकटी सांगतो तया सत्कर्मी रती वाढू. काय उदात्त मागणं आहे. समर्थ काय मागतात? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. प्रभू रामचंद्रांनी मला काय द्यावं? तर त्यांच्या चरणाशी लीन करावं. हे समर्थांचं एवढंच मागणं आहे, बाकी काही नाही. बाकी काही नाही. 12 वर्ष टाकळी क्षेत्रावर तपश्चर्या झाली, गायत्री पुरस्चरण झालं, 13 कोटी राम नाम जप झाले, 1200 सूर्यनमस्कार रोज अशी साधना झाली. साधनेनं तप्त झालेले, व्यायामानं परदंड झालेले युवा समर्थ एक दिवस टाकळीला नंदिनी नदीच्या त्या पात्रामध्ये उतरून ध्यान करतायत. आणि ध्यान करता करता अचानक ध्यान भंगलं. गेली 12 वर्ष डोळे मिटल्यावर आपल्या अंतःकरणामध्ये जी प्रभू रामचंद्रांची मूर्ती दिसत होती ती आज दिसत नाहीये. मन विचलित झालं. का दिसत नसेल माझे प्रभू? माझं काही चुकलं का साधनेमध्ये? आणि मनाची विचलितता इतकी वाढली, इतकं उद्विग्न मन झालं की खाडकन डोळे उघडले. आणि डोळे उघडले मात्र आणि समोर घनश्याम राम लावण्य. हातामध्ये कोदंड घेतले. प्रभू रामचंद्र जी मूर्ती गेली 12 वर्ष स्वतःच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेली ती मूर्ती सगुण रूपामध्ये आपल्या समोर. समर्थांच्या नेत्रातून घड 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 अश्रू वाहू लागले. प्रभू रामचंद्रांना साष्टांग नमस्कार केला समर्थांनी. प्रभू रामचंद्रांनी उठवावं, आलिंगन द्यावं इतकी भावावस्था होती. हो प्रभू रामचंद्र पुढे समोर आहेत, काय करावं, काय बोलावं काही सुचेना. प्रभू रामचंद्रांनी आलिंगन द्यावं. नारायणा काय हवं रे? काय हवंय? काय मागावं समर्थांनी? त्रिभुवनाचं राज्य, अमाप संपत्ती? नाही महाराज, विजयनगरला एक छान बंगला होता. असं काहीही न मागता समर्थ काय म्हणतात? हो तुम हो गरीब नवाज, तुम हो गरीब नवाज, मैं गरीब हूं तेरा. अरे एक बार मुख से कहो ये रामदास है तेरा. एवढंच मागितलं. भगवंता द्यायचं असेल ना तर फक्त एवढं सांग की मी तुझा आहे, भगवंत माझा आहे. हे सगळेच म्हणतात, पण भगवंताला म्हणावं हा माझा आहे. तुम हो गरीब नवाज, मैं गरीब हूं तेरा, एक बार मुख से कहो ये रामदास है. प्रभू रामचंद्रांनी प्रेमानं आलिंगन द्यावं नारायणाला आणि रामाने म्हणावं बाकी काहीही माग, हे मला म्हणता येणार नाही. का हो प्रभू, काही चुकलं का? रामाने सांगावं चुकलं नाही रे बाळा, तू माझा आहेस हे म्हणण्यासुद्धा कुठे वेगळा आहेस. मुझमें ही तू है, तुझमें ही मैं हूं. ही एकात्मता आहे, अद्वैत साध्य केलं समर्थांनी. का हो? सदा सर्वदा योग तुझा घडा. हनुमंताचा अवतार म्हणतात समर्थांना. हनुमंतांचा अवतार
आजीवन कडकडीत ब्रह्मचर्य, कडकडीत तपश्चर्या आणि उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना दोन्हीची साध्यता. आणि प्रभू रामचंद्रांसाठी जीवनाचा प्रत्येक क्षण वेचला, प्रत्येक क्षण वेचला. आणि मनामध्ये इच्छा काय? प्रभू रामचंद्रांनी मला आपलं म्हणावं, प्रभू रामचंद्रांनी मला आपलंस करावं. आपलं संपूर्ण जीवित कार्य पूर्ण केलं समर्थांनी. आणि ते जीवित कार्य पूर्ण केल्यावर जेव्हा प्रभू रामचंद्रांनी वर मागितला सांगितलं असेल, तेव्हा समर्थ म्हणाले, सदा सर्वदा सदा सर्वदा योग तू साधना, तुझे कारणी देह माझा पडा. पण पुढे समर्थांनी आमच्या करता मागितलंय बरं, उपेक्षू नको गुणवंता अनंता. मला तर आपलंसं केलंच भगवंता, पण माझा अनुग्रह घेऊन, माझा अनुकरण करून, माझ्या जीवनाचा आदर्श घेऊन जे तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतील ना, उपेक्षू नको, अशा लोकांची उपेक्षा करू नकोस बरं. याचा अर्थ राम उपेक्षा करतात असं आहे का? नाही. पण संतांना स्वतःपेक्षा समाजाची काळजी जास्त असते. अंतःकरण करुणेनं तळमळत असतं. जेवढी साधना मी केली तेवढी प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण भगवंता, थोडी जरी कोणी साधना केली ना, तर उपेक्षू नको गुणवंता अनंता, त्याची उपेक्षा करू नकोस बरं. जेवढी कृपा माझ्यावर केलीस, जेवढं प्रेम माझ्यावर केलंस, तेवढं या सगळ्यांवर राहू दे. हा उदात्त विचार म्हणजे समर्थ आहे. कितीही वर्ण अनुशासित वाटली, नियमन, डिसिप्लिन, मॅनेजमेंट, परफेक्ट मॅनेजमेंट कशाला म्हणतात, त्याचा नमुना म्हणजे समर्थ लक्षात. पण अंतःकरण कसं आहे? करुणेनं ओथंबून वाहत असलेलं, करुणेनं ओतप्रोत असं अंतःकरण. उच्च कोटींच्या साधकांसाठी दिला आत्माराम. बरं, तो समजायला अवघड जातोय का? काळजी करू नका, दासबोध. पण तळागाळामध्ये राहणारा शेतकरी, काम करणारा मजूर वर्ग, त्याला दासबोध वाचायला वेळ मिळेलच असं नाही. एक वेळही मिळाला तरी दासबोध पूर्ण लक्षात येईलच असं नाही. मग काय करायचं? गणाधीश सो ईश सर्वा गुणांचा. 205 श्लोकामध्ये संपूर्ण जगताचा सिद्धांत मांडून गेले. असा कुठला विषय नाही ज्याला समर्थांनी स्पर्श केला नाही. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत, देवांपासून दानवांपर्यंत. आणि सावध पण किती होतं? आपल्या कुबडीमध्ये कुबडी घेऊन चालणारे समर्थ. आणि जेव्हा कळलं महाराष्ट्रामध्ये एक सामर्थ्य उभं राहत आहे, घराघरामध्ये जाऊन दार वाजवून वाजवून ओम भगवत भिक्षांदे गणा वरचा छोटा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. जय रघुवीर
झाली आणि भिक्षा मागता मागता एखादी माऊली समोर आली, तिने धान्य टाकावं. माई किती लेकरं आहे ती. महाराज देवाच्या कृपेने 4 आहे ती. 4 आहे ना, पण 2 थाळ की शिवाजी राजाच्या सैन्यामध्ये. प्रभू रामचंद्रांच्या मागे एक 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 हनुमंत उभे केले. एक एक हनुमंत उभे केले. आणि उभे केले म्हणजे काय उभे केले असावे. सह्याद्रीतील मावळचे कडनिकडेचे सुंदर, सह्याद्रीतील मावळचे कडनिकडेचे सुंदर, एक लाख मोलाचा शिवसर्जाचा सरदार, एक लाख मोलाचा शिवसर्जाचा सरदार. फाटला अशा वीरांनी, फाटला अशा वीरांनी शिवशाहीचा दरबार. फाटला अशा वीरांनी. तो कोण असावं. दादाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, माधवराव देशपांडे हे सारे गंग एक 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 एकाला बाजूला करावा. शिवाजीला साकारा, दुसरा समोर उभा करावा. प्रत्येक जण प्रति शिवाजी. नेतोजी पालकर, संभाजी गावची कोंढाळकर. संभाजी गावची कोंढाळकरांचं वर्णन आहे, घोड्याचे 4 पाय उचलून खांद्यावर ठेवायचे. काय ताकद असेल. फाटला अशा वीरांनी शिवशाहीचा दरबार. कशामुळे हो. तो दंडक मंडल उभारी, कपनीला शोभविणारी, प्रगटता समर्थ स्वारी, वनिमोटे तीर्थ पवित्र. जय जय रघुवीर समर्थ. वनिमोटे तीर्थ पवित्र. जय जय रघुवीर समर्थ. वनिमोटे तीर्थ पवित्र. जय जय रघुवीर समर्थ. प्रलय वन झाले होते वंद्यया महाराष्ट्र. जय जय रघुवीर. आवाज येऊ द्या. उद्यापासून नाही त्रास देणार. उद्यापासून नाही त्रास देणार. आजचाच दिवस. जय जय रघुवीर. हे सगळं करावं, पण रामापुढे काय मागावं. सदा सर्वदा योग तुझा, तुझे कारणी देह माझा पडा. जिवंतपणी भगवंताचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि मृत्यू यावा तर कोणासाठी यावा. त्या भगवंतासाठी यावा. तुझे कारणी देह माझा पडा. फक्त माझ्यापुरतं नको देऊस. कुणीही सामान्य भक्त तुझ्यापर्यंत आला तर उपेक्षू नको. गुणवंता अनंता रघुनायका मागणे एवढंच द्यायचं असेल तर एवढंच दे. बाकी काही नको, काही नको. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं, देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर. सगळ्यांसाठी मागतात ते संत. आपण काय करतो. संपूर्ण जगाचा चालक मालक पालक असणारा भगवंत त्याच्या पुढे जाऊन
आमचं छत गळतंय हो. आमचे गुरुजी म्हणायचे घरची अडगळ पुन्हा मागतो. अरे भगवंतापुढे काय मागावं, समाधानासारखं मागावं. पण महत्वाचं काय, कधी मागावं. भगवंताने नेमून दिलेलं कार्य पूर्ण केलं. आमची माऊली म्हणते अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीन डोकी, तेव्हाच येईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा. तू नेमून दिलेलं कार्य आधी पूर्ण करीन, मगच तुझ्याकडे काही मागायला येईल. नाही तर आल्या आल्या सुरुवात, हमारा आरक्षण हमें वापस दो, नाही तर आम्ही पटव्या तोडून फोडू. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आधी कर्तव्य पूर्ण करा, मग मागा. पण कसं आहे, राष्ट्रीय कर्तव्य कोणाला माहिती नाही, राष्ट्रीय अधिकार सगळ्यांना हवेत. वोट द्यायचं म्हटलं की पिकनिकला जायची वेळ येते. आणि काही झालं नाही हो, गेल्या 5 वर्षात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळतच नाही. खड्ड्यात तुम्ही आहात जर वोट देत असाल तर. त्यामुळे कसं आहे, अधिकार सगळ्यांना माहिती आहे, कर्तव्य कोणाला माहिती नाही. आणि आमची भारतीय संस्कृती काय म्हणते, आधी कर्तव्य पूर्ण करा, मग अधिकारांची मागणी करा. बी डिझर्विंग कॅन्डिडेट देन डिझायर. आणि देन डिझायर जरी असलं तरी काय मागायचंय, पुन्हा समर्थन शिका. सदा सर्वदा